तर या अंदाजपत्रकासाठी लोकल बॉडी प्रतिनिधी अस्तित्वात नसल्यामुळं लातूर शहरातील सर्व जनतेमार्फत या ठिकाणी सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सर्व सूचनांचा अंतर्भाव या अंदाजपत्रकात त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या अंदाजपत्रकाचं जर आपण अवलोकन केलं तर या ठिकाणी एकूण 1064 कोटी 7 लक्ष रुपये साधारणतः 2025-26साठी एकूण शिल्केसह अपेक्षित जमा त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. त्यामध्ये सुरुवातीची जी शिल्लक आहे ती सुमारे 140 कोटी, महसुली उत्पन्न जे आहे त्यामधून होणारी जमा सुमारे 200 कोटी, असाधारण जमा या हेडखाली सुमारे 46 कोटी, कर्ज व निधी यामार्फत होणारी जी जमा रक्कम आहे ती साधारणतः 125 कोटी रुपये. त्याचबरोबर विविध शासकीय कल्याणकारी योजना या हेडखाली सुमारे 40 कोटी रुपये, भांडवली जमा या हेडखाली सुमारे 224 कोटी रुपये आणि केंद्र शासनाचे अनुदान या हेडखाली साधारणतः 285 कोटी रुपये जमा, एवढी 1064 कोटी रुपयाची जमा त्या ठिकाणी 2025-26साठी आपण त्या ठिकाणी अर्थसंकल्पित केलेली आहे. त्यामधून एकूण 1063.9 कोटी रुपये एवढा खर्च 25-26साठी आपण त्या ठिकाणी अपेक्षित धरलेला आहे. यामध्ये महसुली खर्चाचं प्रमाण जे आहे ते साधारणतः 236 कोटी रुपये महसुली खर्च असणार आहे. असाधारण खर्च साधारणतः 69 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे. कर्ज व निधी यावर जो होणारा खर्च आहे तो साधारणतः 125 कोटी एवढा त्या ठिकाणी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे. विविध शासकीय कल्याणकारी योजनांसाठी होणारा जो खर्च आहे तो साधारणतः 65 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे. भांडवली खर्च हा जो आहे सुमारे 284 कोटी रुपयाचा भांडवली खर्च 2025-26 या वर्षासाठी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे आणि केंद्र शासनाच्या अनुदानातून सुमारे 285 कोटी रुपयाचा खर्च या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे. अशा प्रकारे एकूण जमा 1064 कोटीपैकी एकूण खर्च रुपये 1063.9 कोटी वजा जाता सुमारे 17 लक्ष रुपये शिल्लक राहील असा अंदाज या अंदाजपत्रकामध्ये लातूर शहराच्या जनतेच्या अनुषंगाने जे काही आवश्यक सर्व बाबी आहेत त्यासाठी पुरेशा प्रमाणात तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ते सर्व ज्यांनी सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सर्व ज्येष्ठ अनुभवी अशा तज्ज्ञांचं आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार महोदय यांचं या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद.